नमस्कार बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. मी भोई दिवस समाज बांधवांना या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की अख्ख्या महाराष्ट्रात भोई दिवस बांधवांची एकूण संख्या जो 1 करोडच्या वर असून भोई ढिवर बांधवा मच्छीमार बांधवांचा एकही प्रतिनिधी विधानभवनात नाही. त्यामुळे समाजाचा विकास किंवा समाजाचा विकासापासून आपण कोसो दूर आहोत असं म्हणायला हरकत नाही. जोपर्यंत राजकीय क्षेत्रात आपण जाणार नाही तोपर्यंत समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही. आज जे आरक्षण आपल्याला मिळत आहे ते शिक्षणापुरतं आरक्षण आहे. त्यातही आमचा भोई ढिवर समाज जो NTBमध्ये मिळतो त्या NTBचं आरक्षण 2.5% असून त्या NTBला भरपूर उपजातीत त्याचा समावेश आहे. त्यामुळे भोई ढिवर बांधवांना जे आरक्षण मिळते हे तुटपुंच्या स्वरूपाचं आहे. आपल्याला राजकीय हक्कापासून काही समाजकंटकांनी आपल्याला दूर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला विकास तेव्हाच होणार जेव्हा आम्ही विधानभवनात आपला प्रतिनिधी पाठवू. प्रतिनिधी पाठवण्यासाठी समाज संघटित होणं जरुरी आहे. परंतु आज आपला समाज वेगवेगळ्या पार्टीमध्ये विखुरलेला आहे. काँग्रेस असो, शिवसेना असो, BJP असो, राष्ट्रवादी असो किंवा अन्य पक्षात विखुरले असल्यामुळे आज आमची ताकद क्षीण झालेली आहे. आम्हाला आमची ताकद दाखवून द्यायची असेल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला आपली ताकद दाखवून द्यावं लागेल. त्यासाठी गाव पातळीवर छोट्या छोट्या संघटना उभारून त्या संघटनेचे जाळे मजबूत करावं लागेल. जसे आम्ही जाळे बनवतो, मासे पण जाळे बनवतो आणि घट्ट असे गाठ बांधून एक जाळे तयार करतो, त्याचप्रमाणे निवडणुकीतसुद्धा एक असं मजबूत संघटन बनवून आमचा आमदार विधानभवनात पाठवायचा आहे. त्यासाठी आपण आपल्या क्षेत्रात जो काही क्षेत्र असेल, नागपूर जिल्ह्यात रामटेक क्षेत्र असो, उमरेड असो, सावनेर असो, कामठी असो, हिंगणा असो, कडमेश्वर, काटोल, कोणत्याही विधानसभेत असो, आपले संघटन मजबूत करून निवडणुकीला सामोरे जाऊन आपला हक्काचा माणूस उभा करून त्याला निवडून आणण्याची क्षमता आपण बाळगायला पाहिजे. आपण संख्येने भरपूर आहात, परंतु संख्येने काही होत नाही. जोपर्यंत समाज एकत्र येणार नाही तोपर्यंत आमच्या समस्या सुटणार नाही. आम्ही आजही खूप मागासले जीवन जगत आहोत. कारण
आम्ही संघटित नाही किंवा राजकीय क्षेत्रात आमचं आरक्षण नाही. ज्या पार्टीचा नेता असतो तो समाज समोर जातो. जिस समाज का राजा होता है वो समाज ताज़ा होता है. जिसका दल होता है उसका बल होता है और उन्हीं की समस्याओं का हल होता है. मित्रांनो, जंगलात शेळ्या, मेंढ्या, आणखी जानवर बहुसंख्य प्रमाणात असतात, परंतु राजा एकच असतो, तो सिंह. तो संख्येचा बळावर नसून त्याच्यातला आत्मविश्वासाच्या बळावर तो स्वतःला राजा समजतो आणि राजासारखा वागतो. आज आपला समाज स्वतःला नगण्य समजत आहे, छोटा समजत आहे. ही आमची मानसिकता आम्हाला दूर करावी लागेल. मित्रांनो, आमच्या समाजाची प्रेरणास्थान माजी खासदार स्वर्गीय जित्रामजी बर्वे यांनी आम्हाला खूप मोठे मार्गदर्शन देऊन गेलेले आहेत. समाजाला एकत्र करण्याचे त्यांनी कार्य केलेले आहेत. त्यांची प्रेरणा घेऊनच आज आम्ही रामटेक विधानसभेत एक प्रतिनिधी उभा करणार आहोत. तरी मित्रांनो, आपण सगळे हेवेदावे दूर करून, जातीतल्या उपजातीला सोडून, आपसातले झगडे बांधणे सोडून या निवडणुकीला सामील जाऊन समाजाचे हात मजबूत करून एक प्रतिनिधी विधानसभेत पाठवूया. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.